सुप्रभात मित्रांनो. मित्रांनो, आपल्या घरातला जेव्हा एखादा मुलगा काही दिवसाच्या ट्रिपवर जातो, सहलीला जातो, तेव्हा त्याला आपण जाताना काय म्हणतो? हे बघ, तू स्वतःची काळजी घे आणि तिथं गेलास की मित्रासोबत तू फिरणारच आहेस, फिर. परंतु तुला काही अडचण आली की तू सर्वप्रथम आम्हाला फोन कर. तुला काही तिथं अडचण आली की आमची आठवण काढ, आम्हाला फोन कर. असं आपण त्याला बजावून सांगतो. त्याचप्रमाणे परमेश्वराने जेव्हा आपल्याला जन्म देऊन या पृथ्वीवर पाठवलं, तेव्हा त्याची पण एकच अपेक्षा आहे की आपण त्याची आठवण काढली पाहिजे. आपल्यावर काही संकट आलं की आपण त्याला हाक मारली पाहिजे. परंतु आपण असं करतो का? करत नाही. मग ज्याप्रमाणे ट्रिपला गेलेला मुलगा जर आपल्याला फोन करत नसेल तर आपल्याला किती वाईट वाटतं. त्याप्रमाणेच आपण पृथ्वीवर येऊन जेव्हा भगवंताला विसरतो आणि या देहालाच मी आहे, देहच मी आहे असं म्हणून जेव्हा आपण या देहात आणि प्रपंचात रममान होऊन जातो, तेव्हा परमेश्वराला त्याचं किती वाईट वाटत असेल. याविषयीच जगद्गुरू श्री तुकोबारायांनी नाटाच्या अभंगामध्ये आपणास उपदेश केलेला आहे. जगद्गुरू म्हणतात, जेने हा जीव दिला दान, तयाचेची करीन चिंतन, जगज्जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ज्यानं हा जीव मला दान दिला आहे तो कोण आहे? जगज्जीवन नारायण आहे. आणि मी काय करणार आहे? त्याचेच करीन चिंतन, त्याचंच मी चिंतन करणार आहे. त्याप्रमाणे आपण देखील संत उक्तीला अनुसरून जर भगवंताचं चिंतन केलं, भगवंताचं नामस्मरण केलं, तर आपल्यावर कसलंही संकट येऊ द्या, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. ते विघ्न कधी 12 वाटा पळून जातील हे आपणास देखील कळणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येकानं देवाचं नामस्मरण करणं, देवाची आठवण काढणं हे क्रमप्राप्तच आहे. सर्वांना रामकृष्ण हरी.